कोल्हापूरमध्ये हलाल प्रमाणित वस्तूंविरोधात हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांचं आंदोलन उभारलं गेलंय। दिवाळीच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हलाल उत्पादनांविरोधात दिलेल्या विधानानंतर या मोहिमेला वेग आलाय। शनिवारी कोल्हापुरातील येवलेस मिल्क कॉर्नरमध्ये हलाल प्रमाणित मेंटॉस गोळ्या विक्रीस ठेवल्या गेल्याचं निदर्शनाला आलं आणि हिंदुत्वनिष्ठांनी त्या गोळ्या दुकानातून हटवल्या। दिवाळीच्या निमित्तानं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हलाल प्रमाणित उत्पादनांवर बंदी घालण्याची सूचना केल्यानंतर देशभरात या विषयावर चर्चा सुरू झाली आहे। त्याच पार्श्वभूमीवर शनिवारी कोल्हापूर शहरात हलाल प्रमाणित मेंटॉस गोळ्या विक्रीसाठी ठेवल्याचा प्रकार उघड झाला। कोल्हापूरमधील प्रसिद्ध येवलेस मिल्क कॉर्नर या दुकानात इंडोनेशियातून आयात केलेल्या मेंटॉस गोळ्या विक्रीसाठी ठेवण्यात आल्या होत्या। या गोळ्यांवर हलाल प्रमाणपत्र असल्याचं आढळताच हिंदू जनजागृती समितीचे कार्यकर्ते आणि महाराष्ट्र मंदिर महासंघाचे प्रतिनिधी यांनी दुकान मालकाची भेट घेतली। त्यांनी हलाल प्रमाणपत्र या संकल्पनेतून देशविरोधी कारवायांना निधी मिळू शकतो असं सांगत जनजागृती केली। हे ऐकल्यानंतर दुकान मालकानं तत्काळ त्या मेंटॉस गोळ्या दुकानातून हटवल्या आणि पुढे कोणतीही हलाल प्रमाणित उत्पादनं विक्रीसाठी ठेवणार नसल्याचं आश्वासन दिलं। या प्रबोधन मोहिमेत हिंदू जनजागृती समितीचे शिवानंद स्वामी, महेंद्र अहिरे, प्रीतम पवार, विश्वास पाटील तसंच महाराष्ट्र मंदिर महासंघाचे सचिन भोसले आणि अशोक गुरव आदी उपस्थित होते। या मोहिमेच्या निमित्तानं इतर दुकानदारांनी देखील हलाल उत्पादनांवर बहिष्कार घालावा असं आवाहन करण्यात आलंय।